द्विवेदी, खासदार प्रदीप पुरोहित, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, हे सगळे जे लोक आहेत भाजपचे निगडीत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक वेळेस आपण पाहिलं तर यांच्याकडनं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं जातं, छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केलं जातं. पक्षाच्या वतीने यांना ताकीद नाही, यांच्यावरती काहीतरी कारवाई तरी होत दिसत नाही. एक ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्यांचा शासन मान्य असणारा इतिहास त्यांनी प्रकाशित करावा. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गैरसमज ह्या संपूर्ण समाजात किंवा लोकांमध्ये होणार नाही. आणि जे नावं आता आपण घेतले त्यांना तर म्हणजे आणि त्यांचं जे वक्तव्य ते एवढ्या लाईटली जे बोलतात तर त्यांना शासन हे होणं गरजेचं आहे. मी ह्या अगोदर पण मी सांगितलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. कॉमस्कोरनुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. झालीच पाहिजे. नाही पण राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, असं असताना देखील या ज्यांची नावं आपण घेतली, ज्यांच्याबद्दल आपण बोलताय त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. प्रत्येक वेळेस त्यांना मस्त उभा मिळते, जामीन मिळते तुमच्या पक्षाचे आणि त्यांना अटक देखील होत नाही. ते पळून जातात, त्यांचे मोबाईल जमा केले जातात, ते पूर्ण सॉफ्ट असतात. हे राज्यात काय सुरू आहे? एक लक्षात घ्या, कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. कारण ह्या लोकांना मी मागासवर्गीय जे बोललो होतो, ह्यांना अजमीन पात्र यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. किमान 10 वर्षापेक्षा जास्त 10 वर्षाची तरी शिक्षा अशा लोकांना सक्त शिक्षा लागू केली जावी आणि जास्तीत जास्त त्यांना शासन व्हावं. पण हे बोलत असताना अनेकदा आपण पाहतो अलीकडच्या काळात जे काय महिलांवरती जे अत्याचार होतात किंवा ज्यांच्यावरती जे म्हणजे बलात्कार होतात, अशा वेळेससुद्धा लोक म्हणजे त्या लोकांना सुद्धा ज्यांनी केलं आहे त्या लोकांच्या बाजूनी सुद्धा वकील उभे राहतात. आणि ह्याच्यावरती कुठला तरी चांगला कडक कायदा केला पाहिजे, तरच ह्या संपूर्ण ह्याला आळा बसणार आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या जे टार्गेट केलं जातंय नागपूरच्या दंगलीनंतर सगळ्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांवरती आरोप हे विरोधकांकडून केले जात आहेत आणि विशेष म्हणजे विरोधक म्हणतात की दंगली घडवण्यामध्ये या सत्ताधारी पक्षाचाच हात आहे, यांचेच मंत्री जबाबदार. तुम्ही काय सांगा? देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा काही लोक पक्षातले प्रयत्न करतात, मित्र पक्षातले त्यांचे सहकारी. नाही, असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्य ह्या देशाला मिळाल्यानंतर जर आपण मागं वळून जर पाहिलं, जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस दंगली भरपूर व्हायच्या आणि त्या मानाने त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यात आलेला आहे. पण ही जे व्यक्ती केंद्रित लोक असतात ते कुठल्याही समाजाचे किंवा कुठल्याही पक्षाचे नसतात. त्यांचं वैयक्तिक स्वार्थ विकृती असते आणि ही विकृती ठेचण्याचं काम हे कुठल्या पक्षाचं नाही तर एकंदरीत संपूर्ण देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे असं मी समजतो. नितेश राणे हे मंत्री आहेत, त्यांनी मध्यंतरी असं म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा त्यांच्यासोबत कोणी मुस्लिम नव्हते. आता